रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसे आहेत? बरं सगळे मस्त. असंच खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. माझा आशीर्वाद आहे सगळ्यांना. बघा, एका गावामध्ये 4 जण राहत असतात. 4 जण दोस्त असतात. आणि दोस्त असताना एक दोस्त लई मेहनत करतो. शेती बाडी, गाई म्हशी लई म्हणजे मेहनतीनं सांभाळतो. शेत पण मेहनतीनं सांभाळतो. म्हणजे लई त्याचं नाही का शेतावर आणि घरावर पूर्ण ध्यान. मग असं करून करून आता हे आणि दोघं तर लई जिगरी दोस्त होते. आणि त्याच्यातून दोघं कसे कामचोर होते. त्यांना कामच नाही आवडायचं. आणि मग असं करून आता हे दोघं तर भरपूर काम करायचे. आणि दोघांचे लग्न झालेलं संसार आपले आपले चालवत होते. आणि मग हे दोघं दुसरे दोघं होते ना, ते कामचोरपणा करायचे. आणि त्यांचं लग्न बी नाही होईल. काम करत नाहीत पण लग्न होईना काय होईना म्हणून शिने आपलं एक दिवस आला. आता ह्याच्याकडं रामू नावाचा होता, त्याच्याकडं होती एक मुलगा आणि मुलगी त्याला. आणि दुसरा दोस्त होता का चांगला आहे ना ते, त्याला एकच मुलगा होता. तर मग ह्यांची मुलगी त्यांच्या घरी द्यायची होती म्हणून ह्यांनी पैसे जमा केले होते रामूनं. तर मग आता लग्न जवळ आलं. आणि मग त्या दुसरा दोस्त होता का ते कामचोर होते. मग त्यांना कळलं की ह्याच्या पोरीचं लग्न आहे, ह्याची पोरगी ह्या श्यामूला दिली या म्हणून शिने लग्न जमले म्हणून कळलं. मग कळल्याच्या नंतर काय झालं बघा, त्याला आयतं खायची सवय. आला एक दिवस चहा पाणी केलं आणि जेवण खाऊन केलं. आणि तिथलंच काय पैसे आपलं माझ्या विश्वास दाखवले, पैसे दाखवले, एवढे पैसे जमा केले, असं केलं तसं केलं म्हणून शिने. आणि बघितलं आणि त्याच्या मनामध्ये ते कामचोर होता का, त्याच्या मनात आलं की आता ह्याच्यातले पैसे मी काहीतरी घेऊन जाऊ. मग म्हणलं मी आज इथंच झोपतो. तर ते म्हणलं बरं झोप बाबा, तुझंच घर आहे. आता मी दोस्त तुझा म्हणल्याच्या नंतर मी भावासारखाच आहे ना. मग झोपला तिथं ना, अर्धे पैसे घेऊन गेला सकाळी उठून. रात्रीचं पहाटच उठला घेऊन गेला. आणि 2 दिवस नाही आला. आणि ह्यांना वाटलं पैसे नाही का, अर्धे पैसे गायब झाल्यावर मग आता त्याच्या दोस्ताच्या पोराला दिली पोरगी, तरी पण त्याला तर निभावावं लागेल ना त्याचं काय कर्तव्य, त्याची काय करणी धरणी हे ते सगळं तर करावं लागेल ना. असं करून करून ते गेला पळून 2 दिवस. आणि लग्न आले उद्या परवा दिवशी. बघा, त्या पैशासाठी त्या मुलीचं लग्न त्याच्याच दोस्ताने तोडलं. आणि मग अचानकच एक मुलगा आला. ते म्हणतो त्याने लग्न तोडे ना, तर मी लग्न करतो तुमच्या मुलीशी, काही नाही घेता, श्रीमंत घराण्यातला. हे बघा असं असतंय बघा माणसाचं. आता ह्याने टाकून दिलं म्हणून काही, हे बघा देवाने टाकून दिलं, देवाने लगेच पाठवलं ना त्याला. तिच्यासाठी मुलगा लगेच पाठवला ना देवाने. असं असतो माणसाने जर किती पण आपल्याला खाली उतरायचा प्रयत्न केला आणि किती बी वाढायचा प्रयत्न केला, देवाने नाही करावा, देवाने साथ द्यावा. बस माणसाने हे बघा किती पण माणसाने आपल्याला करू द्या, पण देवाने नाही करू द्या आपल्यावर. देव आहे आपल्याबरोबर सहकार्य करायला. रामकृष्ण हरी. काय बारकीडं होय ना म्हणून जास्त बोलता येत नाही. रामकृष्ण हरी.